significance of we discuss the significance of microorganisms in food. These many microorganisms are playing very important role in the food. त्याच्यामध्ये जे आहे these are yeast, molds and bacteria, these are involved. And डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल लेवलवर हे ऑर्गॅनिझम्स आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये सुरुवातीला मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲज फूड. तर याच्यामध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲज फूड बघूयात. डायरेक्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर युज्ड ॲज अ फूड for human being and animals, as well as these microorganisms are acting as a source of enzymes in processing food, starter culture for food production. तर सगळ्यात आधी सिंगल सेल प्रोटीन प्रोडक्शन. तर सिंगल सेल प्रोटीन्स तर हे काय आहे? these are the foods जे एनिमल्स आणि ह्युमन बीइंग साठी लार्ज सेल मासवर तयार केले जातात. अँड दीज आर रिच इन न्यूट्रिएंट्स, पर्टिक्युलरली प्रोटीन्स अँड विटॅमिन्स. तर ह्याच्यामध्ये याचे काही प्रिन्सिपल अँड सिग्निफिकन्स आहेत. नंबर 1, दिस इज हॅव्हिंग हाय प्रोटीन कंटेंट. एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर दॅट इज ड्राय वेट. जर आपण त्याचं एखाद्या ऑर्गॅनिझमचं जर घेतलं तर त्याच्यामध्ये 60 ते 70% प्रोटीन आहे. आणि ईस्ट जर बघितलं आपण, these are having the very high protein content and therefore these are referred as the organisms for the SCP production. Next important factor, these microorganisms are having rapid growth. खूप लवकर हे वाढतात आणि त्यांचं जनरेशन टाइम खूप कमी आहे. and therefore in short period they give a high number of these microorganisms. नंतर हे जे प्रोडक्शन ऑफ दिस धान्य जे होतं आपण ते क्लायमॅटिक कंडिशन्सवर अवलंबून आहे. आणि दिस याच्यामध्ये सीडबॉर्न, सॉइलबॉर्न आणि एअरबॉर्न जे पॅथोजन्स आहेत त्या ऍग्रिकल्चरल फूडवर इन्फेक्ट करतात आणि ऍग्रिकल्चरल फूडचा लॉस होतो. पर्यायी आपल्याला ते अन्न भेटत नाही. तर हे जे SCP आहे तर इट इज इंडिपेंडंट ऑफ दिस क्लायमॅटिक कंडिशन्स. क्लायमॅटिक कंडिशन्स वर सिंगल सेल प्रोटीन प्रोडक्शन हे अवलंबून नाही. आपण लॅबमध्ये त्याला ऑप्टिमम टेम्परेचर, फिजिओलॉजिकल कंडिशन्स देऊन त्याचं लार्ज बायोमास हे आपण लॅब लेवलला बनवू शकतो. नंतरचं त्याचं एक ऍडव्हान्टेज आहे की हे ऑर्गॅनिझम्स ग्रो करणं खूप सिम्पल आहे आणि चीप सबस्ट्रेट्स वापरून आपण ऑर्गॅनिझम्स ग्रो करू शकतो. फॉर एक्झाम्पल ईस्ट, these are grown on the molasses. Molasses, these are the waste product of sugar industry, and this waste product we are using, and therefore this is decreasing the cost of the single cell protein. There variety of bacteria, yeast, molds, these are used for the production of SCP for human being as well as the animals. तर हे कॉमन सबस्ट्रेट्स ह्या ऑर्गॅनिझम साठी आपण बघूयात. सॅकरोमायसिस सिरिविसी मोलॅसेस वर ग्रो केलं जातं आणि मोलॅसेस दिस इज द वेस्ट प्रोडक्ट ऑफ शुगर फॅक्टरी. नंतर अमायलेज प्रोड्युसिंग ईस्ट जे आहेत एंडोमायकोप्सिस, फिब्युलिगेरा अँड कॅन्डिडा युटिलिस. तर हे ग्रो करण्यासाठी स्टार्च रिच मटेरियल्स आपण वापरू शकतो. आणि दिस ऑर्गॅनिझम अमायलेज तयार करतं अँड दिस अमायलेज कन्वर्ट स्टार्च इनटू द सिंपल शुगर. Then algae and cyanobacteria, these are also used for the production of SCP. SCP production साठी algae and cyanobacteria these are used. आणि हे जे algae आणि cyanobacteria आहेत तर हे मिनरल मीडियम जे सिंपल आहेत त्याचबरोबर which use the sunlight for the production of the food. नंतर डिसएडव्हान्टेजेस आहेत SCP चे. तर काही याचे म्हणजे त्याचे काही नुकसान पण आहेत. दिस आर द डिसएडव्हान्टेजेस. आता हे जे सिंगल सेल प्रोटीन प्रोडक्शन साठी जे ऑर्गॅनिझम्स आपण वापरतो तर यांच्यामध्ये हाय न्यूक्लिक ऍसिड कंटेंट आहे आणि
these न्यूक्लिक ऍसिड्स हे त्यांचं आपण जास्त प्रमाण घेऊ शकत नाही आणि ऍसिड प्रेसिपिटेशनने त्याचं आपण कंटेंट जे आहे ते कंट्रोल करू शकतो. ऍसिड और अल्कली हायड्रोलिसिस अ ट्रीटमेंट विथ न्यूक्लियस एन्झाइम दिस कॉजेस द कंट्रोलिंग ऑफ दिस न्यूक्लिक ऍसिड. आणि हे सगळं करत असताना आपली कॉस्ट जी आहे ती आपली SCP तयार करण्याची वाढू शकते. हे एक त्याचं नुकसान आहे. नंतर दिस बायोमास हॅव्हिंग द सेल वॉल कंपोनेंट्स विच आर व्हेरी डिफिकल्ट फॉर द डायजेशन. तर हे जे आपण ऑर्गॅनिझम्स वापरणार आहे त्यांचे जे सेल वॉल आहे ते खूप रेजिस्टंट आहे डायजेशनसाठी आपल्याला. त्याच्यामुळं सुरुवातीला त्याला आपल्याला प्री ट्रीटमेंट द्यावी लागते आणि ज्यामुळं डायजेस्टेबिलिटी जी आहे ह्या बायोमासची SCPची ती वाढते. तर हे सुद्धा परत त्याचा खर्च जो आहे तो वाढायला लागलाय. नंतर काही बॅक्टेरिया ह्या टॉक्सिक आणि इनडायजेस्टेबल बाय प्रोडक्ट्स तयार करतात आणि दिस पॉलीबीटा हायड्रॉक्सी ब्युट्रिक ऍसिड तर हे स्टोरेज प्रोडक्ट आहे. हे नॉन टॉक्सिक आहे बट दिस इज नॉट ऍपरंटली डायजेस्टेड बाय द मॅमल्स. हे सहसा आपण याला डायजेस्ट करू शकत नाही. नंतर इम्प्रुव्हमेंट्स आपल्याला याच्यामध्ये करावे लागतील. नंतर इंडस्ट्रियल फॅसिलिटी आपल्याला वाढवाव्या लागतील. नंतर SCP इट इज बेसिकली टेस्टलेस. याची टेस्ट नाही. याच्यामध्ये टेस्ट आपल्याला इम्प्रूव्ह करावं लागते. फ्लेवर याच्यामध्ये ऍड करावं लागतं आणि ज्यामुळे आपण हे SCP आपण घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर सोशल अवेअरनेस या SCP बद्दल आपल्याला वाढवावा लागेल. नेक्स्ट दॅट इज अ प्रोबायोटिक फूड ऑर फीड्स. तर हे जे आहे हे आपल्या ह्युमन आणि ॲनिमल बॉडीमध्ये जे इंटेस्टाईन आहे त्याच्यावर काही ऑर्गॅनिझम्स असतात. तर दीज आर कॉल्ड एज अ नॉर्मल फ्लोरा. तर हे जे इंटेस्टाईन वरचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्याला नॉर्मल फ्लोरा आहेत म्हणतात. आणि नॉर्मल फ्लोरा काय करतं तर बाहेरचे पॅथोजन्स हे एंट्री होऊ देत नाही आणि पॅथोजनची एंट्री होत नाही. आणि त्याचबरोबर हे जे नॉर्मल फ्लोरा आहे ते फूडचं व्यवस्थित डायजेशन करण्यास मदत करतात. काही कारणास्तव हे नॉर्मल फ्लोराची संख्या जी आहे ती कमी होते आणि हे कधी होतं जेव्हा अँटीबायोटिक ट्रीटमेंट घेतात लोक तेव्हा त्यांच्या इंटेस्टाईन वरचा नॉर्मल फ्लोरा जो आहे तो कमी होतो किंवा मरतो आणि त्यामुळं होस्ट जो आहे तो सेन्सिटिव्ह होतो इन्फेक्शनसाठी. आणि त्याचबरोबर आर्टिफिशियली आपल्याला काही ऑर्गॅनिझम्स आपल्या शरीरामध्ये घ्यावे लागतात आणि या डाएटमध्ये आपण ते ऑर्गॅनिझम्स ऍड करू शकतो. आणि हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत आपल्याला बाहेरून खायचे आहेत त्याला काय म्हणतात प्रोबायोटिक्स. आणि ह्या प्रोबायोटिक्समुळे आपली इम्युनिटी जी आहे ती वाढते. डायरिया जो आहे तो कंट्रोलमध्ये होतो. अँटी कॅन्सर इफेक्ट्स आहेत त्या प्रोबायोटिक्सचे. आणि सिरम कोलेस्ट्रॉल अँड लॅक्टोज मेटाबॉलिझम जे आहे ती इम्प्रूव्ह होते. तर हे probiotics, these are the complementary and alternative medicines are there. तर हे wide variety of these probiotics are there and these are patented for cattle, goats, horses, pigs, poultry, sheep and domestic animals. तर हे कॅप्सूलच्या स्वरूपामध्ये अवेलेबल आहेत. ऍसिडोफिलिक ड्रिंक्सच्या या स्वरूपामध्ये अवेलेबल आहेत and these are also available in the paste and powder form. तर याच्यामध्ये प्रोबायोटिक्स विथ प्रोपिओनिबॅक्टेरिया दिस हे खूप नावाजलेले प्रोबायोटिक्स आहेत, पॉप्युलर आहेत. दिस प्रोपिओनिबॅक्टेरिया जर आपण घेतले प्रोबायोटिक्स म्हणून तर पॅथोजेनिक बॅक्टेरिया रुमेन मधले जे आहेत ते रिप्लेस होतात. आणि दिस प्रोपिओनिबॅक्टेरिया या घेतल्यामुळे कॅटलमध्ये मिल्कची क्वालिटी जी आहे ते वाढते. त्याचबरोबर शेल्फ लाईफ ऑफ द प्रोडक्ट्स दिस ऑल्सो इन्क्रीज्ड ड्यू टू दिस प्रोबायोटिक्स. आणि हे बॅक्टेरियोसिन्स तयार करतात. त्याचबरोबर दिस ऍडिशन ऑफ दिस प्रोबायोटिक
This reduce the risk of metabolic acidosis as well as improve the health of the calves. Mushrooms as food. तर आपण बघायला लागलो की सिग्निफिकन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझमचं महत्व काय, तर याच्यामध्ये मशरूम हे आपण खाऊ शकतो ऍज अ फूड म्हणून. तर याच्यात बेसिडोमायसेट्स आणि अस्कोमायसेट्स हे वापरले जातात. तर ह्याच्यामध्ये या मशरूम्स मध्ये काय आहे बघा, दिस रिच इन प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स अँड विटॅमिन्स. ह्याच्यामध्ये प्रोटीन 3.7% आहे, लो कॅलरी आहे ह्याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी आहे, त्याचबरोबर याच्यात कोलेस्ट्रॉल नाही. तर हे जे ॲगॅरिकस बिस्पोरस हे फंगस आहे आणि इट इज मोस्टली कॉमनली युज्ड ॲज अ फूड सोर्स इन युरोप अँड युनायटेड स्टेट्स. त्याचबरोबर चायनामध्ये स्ट्रॉ मशरूम आहे आणि याचं एक्झाम्पल व्हॉल्व्हेसिरियला व्हॉल्व्हेसी दिट इज कल्टिवेटेड ऑन द कमर्शियल स्केल. तर हे काही मशरूम्स आहेत, त्यांचे काही नावं आहेत. फंगसच आहे. ॲगॅरिकस बिस्पोरस बटन मशरूम असं म्हणतात. यांच्यासाठी स्ट्रॉ, हॉर्स मॅन्युअर कंपोस्ट हे सबस्ट्रेट म्हणून वापरलं जातं. नंतर ल्युटिन्यूल इडोडिस ओक और शिटेक मशरूम याला म्हणलं जातं. सॉर्डस, वुडन लॉग्स, राईस ब्रान दीज आर युज्ड. तर अशा तऱ्हेने वेगवेगळे मशरूम्स आहेत.